नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये धर्मस्वातंत्र्य हा कायदा नुकताच मंजूर झाला. दोन्ही सभागृहांमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि हा कायदा जो आहे तो यासाठी आणण्यात आला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्तीने धर्मांतरण, फसवून धर्मांतरण किंवा आमिष दाखवून धर्मांतरण हे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग अशा प्रकारचं धर्मांतरण करणाऱ्यांना जरब बसावी, त्यांच्यावर वचक बसावा या उद्देशाने हा जो कायदा आहे आणण्यात आला आणि त्याच्यामध्ये जी शिक्षेची तरतूद वगैरे करण्यात आलेली ते सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याविषयीचं सविस्तर विवेचन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कायदा आणण्यामागची भूमिका, त्याच्यामध्ये गुन्हेगारांना कशा प्रकारे शासन केलं जाईल हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि स्वाभाविकच या कायद्याला विरोध करणारेही विधिमंडळामध्ये होते. मग त्याच्यामध्ये काँग्रेसने विरोध केला, समाजवादी पक्षाने अबू आझमी यांनी विरोध केला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला आणि त्यामुळे त्या सगळ्यांची भाषणं आपण ऐकली. कोणी कशा पद्धतीने विरोध केला, कोणी समर्थन केलं. पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेने मात्र या विधेयकाला पाठिंबा दिला आणि त्याबद्दल आता अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत की उभाटा शिवसेना यांनी कसा काय या विधेयकाला पाठिंबा दिला. कारण हे विधेयक तर महायुतीने आणलेलं आहे, महायुती सरकारचंही विधेयक आहे आणि या महायुती सरकारबद्दल किंवा त्यातल्या पक्षांबद्दल, त्यातल्या नेत्यांबद्दल उद्धव ठाकरेंची काय काय भूमिका आहे हे गेल्या काही वर्षात आपण पाहिलेलं आहे. मग अशा परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की उभाटा शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला कसा काय. भास्कर जाधव जे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या विधेयकाचं कौतुक केलं. हे विधेयक जे आहे ते कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. हे कुठे या मोघम पाठिंबा नाही आहे, तर विधिमंडळामध्ये पाठिंबा दिलेला आहे, भाषण करून पाठिंबा दिलेला आहे, यावरून हे स्पष्ट होतं. आणि त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते की उभाटा शिवसेनेने कसा काय पाठिंबा दिला. कारण हे विधेयक जे आहे ज्याच्यामध्ये सक्तीने धर्मांतरण करणं, अर्थात या विधेयकात कुठेही कुठल्या धर्माचा उल्लेख नाही की कोणत्या धर्माकडून केलं जातंय, हे कोणत्या धर्माबद्दल केलं जातंय, कोणत्या धर्मातल्या लोकांना धर्मांतरित केलं जातं असा कुठलाही उल्लेख नाही आहे. जो कोणी सक्तीने धर्मांतरण करेल, जो कोणी फसवून धर्मांतरण करेल त्या प्रत्येकाला हा कायदा लागू होईल आणि त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार त्याला शिक्षा होईल. पण प्रामुख्याने आपण पाहतो गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि वर्षानुवर्ष प्रामुख्याने हिंदूंमधल्या लोकांना धर्मांतरित करणं, त्यांना एकतर इस्लाम स्वीकारायला भाग पाडणं किंवा ख्रिश्चन त्यांना करणं हे वर्षानुवर्ष सुरू आहे, हे काही नवीन नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकच हा कायदा जो आहे मुस्लिमांच्या विरुद्ध आहे किंवा ख्रिश्चनांच्या विरुद्ध आहे असा एक लोक जे आहेत ते मानतात. ते प्रामुख्याने ज्यांनी विरोध केला आहे विधेयकाला त्यांचं म्हणणंच आहे की हा मुस्लिमांच्या विरुद्ध कायदा आहे. पण जर सक्तीने धर्मांतरण होत असेल तर त्याला कायदा पाहिजेच. जो खोटं बोलून जर कोण धर्मांतरण करत असेल तर त्याला जरब बसलीच पाहिजे कायद्याची. पण अर्थात ते कोणी ऐकणार नाहीत, कारण त्यांना शेवटी त्यांच्या मतांचा विचार करावा लागतो. पण इथे उभाटासारखा पक्ष, उभाटा शिवसेनेसारखा पक्ष हा कसा काय पाठिंबा देतो. कारण तो तर महाविकास आघाडीमधला पक्ष आहे, तो महायुतीला पाठिंबा कसा देतो या विधेयकाला, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आणि त्यातून मग वेगवेगळे पैलू त्यातले समोर येतात, वेगवेगळे तर्क मांडता येऊ शकतात. आता उभाटा शिवसेनेने ही भूमिका अचानक घेणं यातून दिसून येतं की त्यांची धरसोड वृत्ती, आणि गेल्या अनेक वर्षात ही धरसोड वृत्ती जी आहे ती वारंवार बघायला मिळाली. 2014ला शिवसेना आणि भाजपा यांची युती नव्हती निवडणुकीपूर्वी, ते वेगवेगळे लढले. पण जेव्हा सरकार बनलं त्या दोघांचं, त्यानंतर शिवसेनेने काय भूमिका घेतली, तेव्हा एक संध शिवसेना होती. ते सतत इशारा देत होते आमच्या खिशात राजीनामे आहेत, आम्ही कधी राजीनामा देऊ, सरकार पडेल, आणि सांगत होते की आम्ही या सरकारवर किंवा भाजपावर अंकुश ठेवण्याचं काम करू, चुका ज्या आहेत त्या दाखवण्याचं काम करू, हे ते सांगत राहिले. एक प्रकारे भाजपापासून लांब राहण्याचा किंवा हळूहळू दुरावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांचा होता.
कारण भाजपा हळूहळू बलशाली होत चालला होता आणि 2014ला 122 जागा त्यांना मिळाल्या होत्या. त्याआधी कधीच त्यांना 100पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत भाजपाला. त्यामुळे आपल्यापेक्षा बलशाली पक्ष होतोय यातून कुठेतरी ही भावना निर्माण झाली. त्याचा फायदा शरद पवारांनी 2019ला उचलला. त्यातच स्वतः उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि मग त्याचा फायदा उचलून त्यांनी उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला खेचलं. खरं तर जनतेने त्यांना कौल दिलाच होता. भाजपा शिवसेना तेव्हा युती होती. त्याला कौल देऊनही उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, ज्यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. तेव्हा भूमिका बदलली त्यांनी. आणि ती भूमिका नुसती बदलली नाही, ठीक आहे मुख्यमंत्री झालात तर हरकत नाही, पण स्वतःची हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादाची ती भूमिका आहे ती त्यांनी बदलली. आणि हळूहळू पूर्ण पुढच्या 2.5 वर्षात आणि त्यानंतर आत्तापर्यंत मुस्लिम लांगुल चालनाची जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांची जी भूमिका राहिलेली आहे त्याला समांतर अशी भूमिका, सारखी भूमिका, त्यांच्यासारखीच भूमिका जी आहे ती उबाटा शिवसेनेने घेतली. दाखवताना आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही कर्मकांड करणारे हिंदू नाही किंवा आम्ही शेंडी जानववाले हिंदू नाही असं सांगायचं, पण प्रत्यक्षामध्ये मुस्लिम लांगुल चालन जे आहे ते करत राहिले किंवा त्याला पाठिंबा दिला एक प्रकारे उबाटा शिवसेनेने. मग त्यांची भूमिका बदलत राहिली. बाळासाहेबांची कधी अशी भूमिका बदलली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली, जे त्यांचं बोधवाक्य त्यांच्या मुखपत्रावर पण होतं. पण कधी सत्तेत येण्यासाठी चला आता काँग्रेसबरोबर जाऊ, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर जाऊ आणि भूमिका बदलू, हे त्यांनी केलं नाही. त्यांची भूमिका कायम राहिली, त्या भूमिकेवर ते ठाम राहिले. ते मात्र उद्धव ठाकरे करू शकले नाहीत आणि त्यातून त्यांनी भूमिका बदलली, ते मुख्यमंत्री झाले. आणि आता हे आपल्याला पाहायला मिळते की आता पुन्हा एकदा महायुतीला शोभेल किंवा त्यांना अनुकूल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यांना पटेल अशी भूमिका घेतलेली. पत्रकारांमध्ये यामुळे खळबळ माजलेली आहे. काही पत्रकारांच्या मुलाखती या निमित्ताने पाहण्यात आल्या. त्यांना आश्चर्य वाटले की उबाटा शिवसेनेने पाठिंबा दिला कसा काय, मुस्लिम मतांचं काय होणार आता, अशी चिंता या पत्रकारांना लागून राहिलेली. कारण महाविकास आघाडीची पूर्ण भूमिका ही महायुतीच्या विरोधातली आहे आणि उबाटा शिवसेना ही भाजपच्या किती विरोधात आहे हे आपण वारंवार बघतो. एकनाथ शिंदेंच्या किती विरोधात आहे आपण पाहतो. मग असे 2 पक्ष ज्या महायुतीमध्ये आहेत त्यांच्या विधेयकाला पाठिंबा देणं हे आश्चर्यजनक वाटण्यासारखंच आहे. पण ते त्यातून आले की धरसोड वृत्ती, वारंवार भूमिका बदलत राहायच्या. राज ठाकरेंच्याही असंच झालेलं आहे, त्यांच्याही पक्षाच्या भूमिका हे कायम बदलत राहिल्या. उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या बाबतही भूमिका अशीच बदलत राहिली. पहिल्यांदा जी भूमिका होती त्यातून राज ठाकरे वेगळे झाले, पुन्हा 20 वर्षांनी एकत्र आले, तेव्हा उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, त्यांनी 20 वर्षांनी भूमिका बदलली, ते उद्धव ठाकरेंसोबत आले. तेव्हा धरसोड वृत्ती वारंवार दिसत राहिली आणि त्याचाच हा परिपाक आहे की त्याचीच परिणती आहे की आता अचानक पाठिंबा दिला. अर्थात पाठिंबा देण्यासारखंच विधेयक आहे ते, तो दिलाच पाहिजे. कारण ज्या काही घटना घडत आहेत लव जिहादसारख्या वगैरे, या काही लोक म्हणत असतील असं काही घडतच नाही, पण त्या घडत आहेत. संजय गायकवाड यांचं भाषण ऐका विधिमंडळातलं, मग तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी कशा या अशा काही घटना ज्या आहेत ती प्रकरणं सोडवलेली आहेत. त्यामुळे धरसोड वृत्ती उबाटा शिवसेनेची वारंवार दिसत राहिली. पण त्याला आणखी एक पैलू असू शकतो, तो म्हणजे आत्ता हे जे राज्यसभेच्या उमेदवाराच्या निमित्ताने जे काही या महाविकास आघाडीमध्ये संघर्ष झाला ते सुद्धा त्याला कारण असू शकतं. कारण पहिल्यापासून आदित्य ठाकरेंनी भूमिका मांडली होती की ही एक जागा जी आहे ती आमचीच आहे, आम्हीच ठरवणार तिथे उमेदवार कोण आहे ते. पण त्यांच्या या मताला किंमत राहिली नाही, कारण संजय राऊत यांनी आधीच जाहीर केलं की माझी शरद पवारांची चर्चा झाली आणि शरद पवार तयार आहेत खासदार होण्यासाठी. आणि त्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं, काँग्रेसनेही पाठिंबा दिला, शरद पवार होत असतील तर होऊ द्या, कारण शरद पवार झाले तर ती जागा वाचेल असं म्हणणं असावं त्यांचं. पण शेवटी उबाटा शिवसेनेच्या हातून ती संधी गेली. त्यांनी 2020ला आपली एक जागा दिली होती शरद पवारांना, पण ती जागा त्यांना हवी होती म्हणून, पण ती काही मिळाली नाही. त्यातून हा जो खटका उडालेला आहे महाविकास आघाडीमध्ये त्याचीसुद्धा ही परिणती असेल. नाहीतर महाविकास आघाडीने 3 पक्षांनी मिळून या विधेयकाला विरोधच करायला पाहिजे होता, पण तसं काही झालं नाही. मात्र ही जी काही आता उपरती झालेली आहे उबाटा शिवसेनेला, ती खरं उपरती झालेली आहे
की आता काय पर्यायच नाही, आता कोणते पर्यायच शिल्लक नाहीत, परतीचे दोरही कापले गेलेले आहेत. आता राज ठाकरेंबरोबर जातोय त्या ठिकाणी जे काही निवडणुकीच्या आधी पाहिलं दोन बंधूंचं मिलन, ती जवळी काही आता तेवढी राहिलेली नाही. रोज आपल्याला हे पाहायला मिळत नाही, पुन्हा पुन्हा ते एकत्र येत आहेत. असं शरद पवार ज्यांच्याबद्दल एवढं आदरणीय शरद पवार म्हणून जे 2019 पासून सुरू होतं, तोही त्यांच्या नात्यातला ओलावा जो आहे तो कमी झालेला आहे. काँग्रेसशी तर कधी असं नातं नव्हतंच. भाजपाशी जी काय काडीमोड घेतलेली आहे त्यातून पुन्हा परतण्याची शक्यता नाही. एकनाथ शिंदेंबद्दलही जे काही आरोप केले जात आहेत किंवा ज्या पद्धतीने बोललं जात आहे त्यांना, त्यांच्या पक्षाला, त्यातून त्यांच्याकडेही जाण्याचा मार्ग नाही. म्हणजे अधांतरी असा उभाटा शिवसेना पक्ष राहिलेला आहे आणि त्यातून मग ही भूमिका घेतलेली असावी असं म्हणता येऊ शकतं. ती एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला, त्याच्याप्रमाणेच हे झालेलं आहे. ती गोष्टच आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा एक बैल असतो आणि तो बैल ठेवल्यानंतर ज्या काय गोठ्यामध्ये, तर त्याच्या आजूबाजूला काहीतरी कवाडं बांधणं आवश्यक आहे, जेणेकरून तिथे त्या बैलाला मारण्यासाठी किंवा त्याच्यावर कोणी हल्ला करू नये कुठल्या तरी हिंस्त्र श्वापदाने, यासाठी त्याला कवाडं बांधणं आवश्यक आहे. तर बायको त्या शेतकऱ्याला सांगत असते की तू कवाड बांधा तुम्ही त्या बैलाच्या संरक्षणासाठी. पण तो आज करू उद्या करू असं करत करत ते ढकलत राहतो. हळूहळू ते थोडं थोडं बनवत पण राहतो. कवाडाची सगळी जी काही सामुग्री लागणार आहे ती गोळा करतो, त्यातून ते बनवायला सुरुवात करतो आणि एक दिवशी ते कवाड पूर्ण होतं. पण पूर्ण होतं रात्री, तर त्या रात्रीच त्या बैलाला त्या तिकडेच आलेल्या गावात आलेल्या वाघाने मारलेलं असतं. मग आता त्या कवाडाचा काय उपयोग? त्याला झोपा असं म्हणतात त्या कवाडाला. हे बैल गेला आणि आता झोपा केला, त्या झोपा करून काय उपयोग आहे? बैल तर मारला गेलेला आहे. अशी सगळी ही स्थिती उभाटा शिवसेनेची का झाली असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. हा खरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.